मित्रांनो पहा, या बोर्डमध्ये काय लिहिलं आहे, डू नॉट फीड ॲनिमल्स. इथे बघा भरपूर माकडं बसलेली आहेत, इकडं पण आलेली आहेत. जंगलातील या निसर्गातील कोणताही पशु पक्षी प्राणी याला माणसाने कधीही खाऊ घालू नये, कारण त्यांना बसून खायची सवय नाही. ते आयत खाऊ नाहीत. स्वतःचं अन्न शोधण्याची क्षमता त्या प्राण्यांमध्ये नैसर्गिकपणे असते. त्यांना आयतं खाद्य देऊन त्यांना आळशी करण्याचं पाप माणसाने करू नये, अशा प्रकारचा बोर्ड इथं लिहिलेला आहे. परंतु हेच भारतामध्ये 80 कोटी लोकांना बसून खायला धान्य घातलं जातंय, त्यांना आळशी केलं जातंय. त्याचा परिणाम असा होतोय की उद्योजकांना काम करायला माणसं मिळत नाहीत, फॅक्टरीत मिळत नाहीत, शेतात मिळत नाहीत, दुकानात मिळत नाहीत, कुठंच माणसं मिळत नाहीत. तेव्हा मला असं वाटतं की सरकारने ही सुद्धा योजना आणली पाहिजे, डू नॉट फीड आयडल पीपल. रिकाम टेकड्या लोकांना खाऊ घालू नका, असा सुद्धा सरकारने कायदा केला तर नक्कीच प्रत्येकजण आपल्या हक्काची रोजीरोटी शोधू शकतो आणि नैसर्गिकपणे आपल्या कृतीला वाव देऊन